पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं गेल्या 2 महिन्यापासून बौद्ध समाजामध्ये पसरलेला जे गैरसमज आहे आणि त्या गैरसमजाच्या संबंधात ही पत्रकार परिषद घ्यावी असे अनेक वेळा आम्ही प्रयत्न केला, परंतु ज्या लोकांनी ज्यांनी झेंडा काढला त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला, परंतु ते आमच्या पत्रकार परिषदेसाठी त्यांनी साथ दिली नाही, गैरहजर नेहमी राहत आहे। योगायोगानं ही पत्रकार परिषद राहून गेली। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, गट क्रमांक सर्वे नंबर 114 ही जी जमीन आहे, प्रभाकर उपेंद्रराव कुलकर्णी मूळ मालक होते त्या जमिनीचे, आणि हे जमीन 1988 ला तोंडी संपादित करण्याचा एक आदेश आला। तोंडी संपादित करण्याचा आदेश आल्याच्या नंतर ही जमीन 4 हेक्टर 80 आर संपादित करण्यात आली, आणि संपादित करण्यात आल्याच्या नंतर 1990 ला ही जमीन 3 हेक्टर 17 आर जायकवाडी प्रकल्प कालवा क्रमांक 11 यांच्या नावाने देण्यात आली। कालवा क्रमांक 11चं रूपांतर पुन्हा कालवा क्रमांक 7 मध्ये झालं। 7 मध्ये झाल्याच्या नंतर ही प्रक्रिया जी मावेजा, शेतकऱ्याला मावेजा मिळाला पाहिजे, हा मावेजा मिळाला नसल्यामुळं हा शेतकरी शासनासोबत सदैव भांडत राहिला मावेजा मिळावा। शासनाने मावेजा न दिल्यामुळे ही प्रक्रिया बदलत गेली। मावेजा देण्याची प्रक्रिया बदलत गेल्यामुळं जो मूळ मालक आहे तो मूळ मालक शासनाच्या विरोधामध्ये, या खात्याच्या विरोधामध्ये कोर्टात गेला, आणि कोर्टात गेल्याच्या नंतर कोर्टाने ही जमीन मूळ मालकाला परत केली, आणि भाडेपोटी त्यांना 13,50,00,000 रुपये देण्यात आले। हा मूळ हेतू आहे। हे झाल्याच्या नंतर जोपर्यंत शासनाची जमीन होती, जायकवाडीची जमीन होती, पाटबंधारे विभागाची जमीन होती, तोपर्यंत त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व्हायची, बुद्ध जयंती व्हायची, पंचशील ध्वज तिथं होता। आणि हा पंचशील ध्वज जे आहे ते म्हणतात ना 40 वर्षापूर्वी पंचशील 40 वर्षापूर्वी ही जायकवाडी अस्तित्वातच नव्हती ना। पंचशील ध्वज जे आहे तो 1998 ला तत्कालीन त्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लावलेला होता। लावल्याच्या नंतर तेव्हापासून कार्यक्रम होत गेले। कार्यक्रम होत असताना एके दिवशी हा झेंडा माझ्या हस्ते फडकवण्याचं ठरलं। बीबी गाय समुद्रे यांनी मला बोलवलं, आणि माझ्या हस्ते तिथला पंचशील ध्वज फडकवला, आणि फडकवल्याच्या नंतर बैठक झाली। बैठकीमध्ये मी त्यांना विचारलं किंवा ही जागा तुमच्या नावानं आहे का? तर त्यावेळेस गाय समुद्रेने सांगितलं की साहेब आमच्या नावाने ही जागा नाही। जागा नाही म्हणल्याच्या नंतर मी त्यांना प्रश्न केला, ही जागा तुम्हाला लावून द्यायची का? बघा काय ते आमच्याकडे कागदपत्र आहेत, आमच्याकडे पुरावा आहे, आम्ही हे जे खोटं सांगायलेत, हे खोटं सांगण्याच्या संदर्भामध्ये मी बोलतो की मग ही जागा माझ्या नावानं नाही म्हणल्याच्या नंतर ही जागा नगरपालिकेच्या रेकॉर्डला मी स्वतः ओढून दिली। हे नगरसेवक होते माझ्यासोबत, यांना सुद्धा ही कल्पना नव्हती। हे माझ्या जवळचे मित्र बालाजी खिलारी, पण छत्रपती दादा धुतमल नगरपालिकेमध्ये होते नगरसेवक, त्यांना सुद्धा माहित नाही। हे पंचशील सुद्धा नगरसेवक माझ्या सोबत होता, त्यांना सुद्धा माहित। नगराध्यक्ष आणि माझे संबंध असल्यामुळे नगराध्यक्षाला सांगून ही जागा लावल्याच्या नंतर मी यांना सांगितलं बालाजी खिलारीला की ही जागा जायकवाडीची पंचशील ध्वज ही जागा मी त्यांच्या नावाने लावली। ही जागा लावल्याच्या नंतर 10 गुंठे जागा लावली, 10 गुंठेचा परिसर होता, 10 गुंठे लावली, 10,000 स्क्वेअर फूट।
इंजिनियरला बोलवलं, मोजमाप करून लावली. मोजमाप करून लावल्याच्या नंतर ज्यावेळेस 2023 ला ही जागा 22 ला लावल्याच्या नंतर आमची बॉडी गेली. बॉडी गेल्याच्या नंतर ही जागा पुन्हा नवीन बॉडी आली. नवीन बॉडीमध्ये मी आलो नाही. मी न आल्यामुळं किंवा मग काही झाल्यामुळं ही जागा तिथली जी रेकॉर्डला लावलेली जागा रद्द केल्याच्या नंतरही मी पहिल्या प्रथम शिवला शिवा देणारा मी शिवा दिल्या. तुम्हाला सांगलं शिवला शिव दिल्याच्या नंतर जागा कस काय रद्द केली हे कोणीही शिवकडे गेले नाहीत. जे कांगावा करायलेत समाजामध्ये गैरसमज निर्माण करून देण्याचं काम करायचं, गैरसमज पसरवण्याचं काम करायचं, याने शिवला एक शब्द बोललेत का हे सांगा. एकही शब्द बोलले नाहीत. शिवला बोलले नाहीत. जी कोण मूळ मालक असेल त्या मूळ मालकाला बोलले नाहीत. जे कोण भूमाफी घेणारे आहेत त्यांना सुद्धा बोलले नाहीत. हे प्रकरण झाल्याचे ही जमीन परत झाल्याच्या नंतर रद्द झाल्याच्या नंतर मी त्यांना याच्यावर एक अर्ज दिला. ज्या जमीन भूमालक जे आहे ना नवीन खरेदीदार दिगंबर दत्तात्रय कोटलवार यांनी याच्या विरुद्ध एक अर्ज दिला गायसमुद्रीच्या किंवा ही जागा आम्ही खरेदी खताच्या आधारे विकत घेतली आणि विकत घेतलेल्या जागेवर यांचं अतिक्रमण आहे आणि अतिक्रमण करून हा झेंडा लावलेला आहे. ही जागा काढून घेण्यावरती झेंडा काढून घेण्यात अशा पद्धतीचा अर्ज दिल्याच्या नंतर यानं सर्वांना फोन केले. या गायसमुद्रेने समाजातील सर्वांना फोन केले. ते ऍडव्होकेट जयपाल ढवळेला घेऊन आला. मला फोन केला, बालाजीराव खिलारेला केला, बाकी अनिलला सुद्धा केला. अनिलला फोन केला. अशा समाजातल्या लोकांना फोन केला नाही, कोणी आलं नाही तिथं. आम्ही दोघं गेलो, बोललो. बोलल्याच्या नंतर PSI याला दबाव दिला नाही. PSI स्पष्ट सांगितलं की तुमच्याकडे काय कागदपत्र असतील तर कागदपत्र द्या, आम्ही तुम्हाला मदत करू. हे वाक्य PIचं. PI हे बोलल्याच्या नंतर याने म्हणजे माझ्याकडे काही याने तर सुरुवातीला म्हणजे मला याचा संबंध नाही. गायसमुद्रेने सांगितलं की मी लावलं नाही, मला याचा काही संबंध नाही. मी म्हणजे यांचा संबंध नसेल, माझा संबंध आहे बालाजीराव सोबत. मी काय सांगितलं, माझा संबंध नाही म्हणजे यांचा नसेल संबंध, परंतु त्या झेंड्याशी माझा संबंध आहे. तुमचं कसं काय? मी पहिली तक्रार मी केली म्हणलं, या खात्याच्या विरोधात पहिली तक्रार मी केली. पहिली 2022 ला पहिली तक्रार मी केली. मी तक्रार केल्याच्या नंतर मला लेटर आले. ते लेटर आल्याच्या नंतर मग प्रकरण झालं. यांनी अर्ज दिल्याच्या नंतर मग आम्ही गेलो. आम्ही गेल्याच्या नंतर PI बोलिलं तुमच्याकडे पुरावा द्या. निर्मल साहेब काही जरी असलं तर ही तुम्ही लावलेला जे 47 उतारा रद्द झालाय याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे दुसरा काय पुरावा आहे काय? PI म्हणजे याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरा कुठलाही पुरावा नाही. यांनी सांगितलं नाही म्हणल्याच्या नंतर म्हणजे तुम्हाला आता हे प्रकरण म्हणजे चिघळण्यात तुमचं आमचं लागल म्हणे. PI हे बी होते आपले जामकर साहेब. हे प्रकरण तुमचं आमचं लागल. मी म्हणजे काही लागू द्या, आम्ही काय हटणार नाही. विषय झाल्याच्या नंतर मग आता हे करा म्हणजे याच्यावर कारवाई होणार म्हणजे गायसमुद्र जेलमध्ये जाणार. जेलमध्ये जावला याच्या पाया पडू लागला आमच्या. हे जेलमध्ये जायला आमच्या पाया पडा दोघांच्या. दुसरं कोणी येणार म्हणजे तुम्हाला यावंच लागतं. दुसऱ्या दिवशी 4 दिवसाला एक नोटीस आली. याला नोटीस आल्याच्या नंतर आमच्या मागाला तर आम्ही पुन्हा साहेबाला विनंती केली. साहेबांना विनंती केली आम्ही 4 दिवसाचा वेळ द्या. 4 दिवसामध्ये वेळ दिल्याच्या नंतर आम्ही कागदपत्र आणून देतो. कागदपत्र यांना म्हणलं बाबा तू 30 वर्ष नोकरी केलास, तुला कुठला एखादा कागदला मिळते काय? यानं कुठलाच कागद मिळणार नाही. मला काही करा साहेब, मला मी काय याच्या संग खेटू शकत नाही, मी जेलमध्ये जाऊ शकत नाही. मी हे झेंडा लावलाय, मी हे झेंडा काढणार. हे गायसमुद्रीचे वाक्य आहेत. मी झेंडा लावलाय, मी काढणार, मला तुमची मदत. मग 16 तारखेला हा विषय झाला पोलीस स्टेशनला. 21 तारखेला आम्ही घरी बसलो होतो. आम्ही बाहेर होतो नांदेडला. बालाजीराव कुठेतरी होते. तिथं फोनवर फोन करायला मी बाळा आलो, बालाजीराव आले, आम्ही आलो. पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर नोटीस दाखवली. आज माझ्यावर कारवाई व्हायली. म्हणले कस करायचे, काय करायचे, तुझ्या मनावर काय जे ठरवायचे. तू लढाई तयार असला तर आम्ही तुझ्यासोबत लढाई तयार आहेत. तू जे करशील ती भूमिका आम्हाला माने. मग या बहादरानं मी लढू शकत नाही. मी लावलेला झेंडा उतरून घेतो. ही भूमिका उतरून घेतो म्हणल्याच्या नंतर आम्ही म्हणलं तुझ्या मनावर, आम्हाला काय त्याचं हे नाही.
तू उतरून घेतो म्हणला उतरून घे, लढतो म्हणलास लढ, आम्ही तुझ्यासोबत लढाय तयार आहे. हा विषय झाला. हा विषय झाल्याच्या नंतर 2 दिवसाला बाजारानं 21 तारखेला संध्याकाळी 4-5च्या दरम्यान तिथं जाऊन उभं राहिला आणि आम्हाला फोन केला या म्हणाय. 4 वाजता 4:30 वाजता बोलविला. गेल्याच्या नंतर 5 वाजता तिथं एकटा जाऊन उभं राहिला त्या झेंड्यापाशी. आम्ही गेल्या झेंडा उतरायला आम्हाला उभं केला तिथं. आम्ही उभं राहिल्या म्हणजे आम्ही चोर नाहीत आणि कोण्या भडव्याचा 1 रुपया खाऊन शर्मिंदे नाहीत. कोण्या भडव्याचा आम्ही 1 रुपयामध्ये शर्मिंदे नाही, आम्ही चोर नाहीत. चोरी याने काय, याने तुम्हाला तहसीलच्या बैठकीमध्ये 10 तारखेच्या बैठकीमध्ये काय काय बोलला, मला तळ्याकडे जागा देतो म्हणले, म्हणला कॉलेजकडे जागा देतो म्हणले, धावरी पाट्याला देतो म्हणले, रसवंतीपाशी जागा देतो म्हणले. कोण म्हणलं? गाय समुद्रे म्हणले. मग याने किती दिवसापासून पॅक्ट करायला, किती दिवसापासून डील करायला हे आम्हाला माहित आहे का? याने काय काय करायला 6 महिन्यापासून याचं काय चाललंय ते हा प्रकार आम्हाला कुठलाच माहित नाही. परंतु समाजाचा होता गायमाय करायला, पाया पडायला म्हणून आम्ही गेल्या. मग चोर करणारा चोराला सोड की बाबा निर्मला हे केलं, बालाजी खिलारेनं हे केलं, हे दोषी आहेत, यांची दबाव कुणा आणला कुणावर? हा, त्याचे मुख्य घ्या सुरू केले त्याला तिथं बसून. हा, त्याला तिथं बसवायला त्यानं दोषी नाही काय? झेंडा काढणारा त्याचे मुख्य घ्यायला तुम्ही त्याचा सत्कार करायला, आणि बाबा निर्मला दोषी, बालाजी खिलारे दोषी. आणि एवढंच नव्हे तर हातपाय तोडण्याची भाषा करायला. अरे झेंडा कुणाचा लावायला? बुद्धाचा झेंडा लावायला, विहारासाठी लढायला, आणि हातपाय तोडतो, मुंडके उडवितो, तलवार आहे, बंदूक आहे. बंदूक तुमच्याकडे असेल तर आमच्याकडे कलम आहे. आम्ही कुणाला भिणारे नाहीत, भिवून कुणाला वागणारे नाहीत. आम्ही कुणाच्या शर्मिंदे नाहीत आणि आम्हाला कुणाला भियायची गरज नाही. परंतु याच्यामध्ये आता एवढ्यावर बी हा आणि पुन्हा काय बोलेल याचं संतुलन बिघडेल आहे. यानं उद्या काय सांगाल याचं संतुलन बिघा. आम्ही 1 महिना याच्या मागे लागलो, पत्रकार परिषद घेऊ, तू ये, बाईट देऊ, आमच्या सोबत आला नाही बहादर. मग आता नव्हता 10 तारखेला आला, आज हे काढण्याच्या लावल्याच्या नंतर अचानक कसं आला? काय संबंध याचा? मग हे लावून कोण द्यायलंय? अरे हे लावून दिलेला कागद, आम्ही जे लावून दिलेला कागद, रद्द झालेला कागदच घेऊन हिंडालेत. आमच्याकडे प्रूफ आहे, आमच्याकडे प्रूफ आहे. काय प्रूफ आहे? हे सोडून दुसरा एखादा प्रूफ दाखवा. 47 उतारा सोडून तुमच्याकडे दुसरा एखादा प्रूफ दाखवा की ते बी आम्ही लावलेला. तुम्ही तर त्याच्यात काही बी योगदान नाही तुमचं. कधी त्या जायकवाडीवर आतापर्यंत गेला नाही. आम्ही 1000 बारा त्या जायकवाडीवर गेल्या, कार्यक्रम केल्या. समाजाची दिशाभूल करून समाजाला वेळ बनविण्याचा प्रकार करून समाजामध्ये जाती तेढ निर्माण करण्याचं काम. मोठ्या नेत्यांना हे काही माहित नाही. बाळासाहेब असतील, आनंदराज असतील, सुजितदादा असतील, यांना काही माहित नाही. खरी परिस्थिती तुम्ही सांगा ना त्यांना. खरी परिस्थिती ही आहे जी आम्ही सांगतो ती. तर अशा पद्धतीने हा जे दिशाभूल करण्याचा प्रयत्न सध्या चालू केलेला आहे, आणि या दिशाभूल करण्याच्या प्रयत्नामधून समाजामध्ये आणि जाती तेढ निर्माण, धार्मिक तेढ निर्माण करून भविष्यामध्ये दंगा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काहीच नाही. बालाजीराव खिलारे सकाळी रोज याला जातात मॉर्निंग वॉकला. बालाजीराव खिलारे मॉर्निंग वॉक करत असताना तिकून येते हा प्रकार दिसला त्यांना. काढलेला झेंडा पुन्हा लावलेला. ते काय चालय कोण आहेत म्हणून सहज बघितलं तर बालाजी खिलारे झेंडा काढा आले म्हणून सांगितलं. आणि झेंडा काढा आले, झेंड्याला हात लावला तर बालाजी खिलारे हातपाय तोडून मुंडका ओढू 2 अशा पद्धतीचे वाक्य चालले. आणि त्या नामदेवना 2000 नामदेव बुद्धे 2002चा नामदेव 8वा काय धारकरी का नामदेव लय मोठा कुठला? 2002चा धारकरी नामदेव 8वा. बालाजीला माहित आहे काय मी कोण आहे ते. अशा पद्धतीच्या भाषा, धमक्याच्या भाषा देऊन समाजाला भयभीत करण्याचं काम सध्या चालू आहे. आणि हे चुकीचं आहे. हे झेंडा जे आहे, हे झेंडा लावलेला सुद्धा समाजाची दिशाभूल करून ही जागा जी आहे एखाद्या खाजगी मालकाची, कोणाची प्रॉपर्टी नाही, सरकारी जागा नाही, एका मालकाने घेतलेली आहे. दिगंबर दत्तात्रय कोटलवार या व्यक्तीने त्याच्या सहित दुसऱ्या 4 माणसांनी जागा घेतलेली. याच्यामध्ये प्रताप पाटलाचा कसलाही संबंध नाही. प्रताप पाटलाला बदनाम करण्यात मी प्रताप पाटलाचा कार्यकर्ता नाही. मी प्रताप पाटलाच्या विरोधातला कार्यकर्ता आहे.
परंतु उगाच चुकीचा कोणाच्या विरोधामध्ये कोणता आरोप केला तर आम्ही त्याचं समर्थन अजिबात करणार नाही. म्हणून या ठिकाणी मी एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द लांबलेले शब्द संपितो. जय भीम, जय भारत. पाठीमागे ज्यावेळेस महात्मा बसवेश्वर पुतळ्याच्या संदर्भात मोर्चा निघाला होता त्या भाषणामध्ये तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की या जागेच्या संदर्भामध्ये की आमदार प्रताप पाटील चिखलीकर त्या ठिकाणी अशा प्रकारे झेंडा काढून ती जागा हडपण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यावेळेस केलेले स्टेटमेंट खरं आहे की आज केलेलं मोर्चामध्ये जे केलेलं स्टेटमेंट आहे आणि त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस हे 47 रद्द करण्याचं काम केलं, 47 रद्द झाला, त्यावेळेस कोणीतरी मला सांगितलं की बा प्रताप पाटील चिखलीकरांना त्या शिवोला सांगितलं आणि 47 रद्द झाला. या भावनेच्या भरामध्ये मी ते स्टेटमेंट केलेलं आहे. कागदोपत्री प्रताप पाटलाचा त्या जागेशी काही संबंध नाही. जे केलेलं स्टेटमेंट जे आहे ते शिवोला प्रताप पाटलांना आदेश दिला आणि ती जागा रद्द केली. त्याच्यामुळे मला कोणीतरी सांगितलं आणि सांगितल्यामुळे त्या भाषणामध्ये मी प्रताप पाटलाच्या विरोधात बोललो. बाकी काही नाही त्याच्यामध्ये.